पिंक ई रिक्षा योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी आत्मविश्वासाचा नवा प्रवास। नागपूर शहरात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा योजना अंतर्गत 50 पात्र महिलांना ई रिक्षा वितरित करण्यात आल्या। या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे। कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः एका लाभार्थी महिलेच्या पिंक ई रिक्षातून प्रवास करत या योजनेवर आपला विश्वास दाखवलाय। या प्रवासात त्यांच्यासोबत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकरही उपस्थित होत्या। राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 2000 महिलांना टप्प्याटप्प्याने पिंक ई रिक्षा देण्यात येणार आहे। सुरुवातीला 50 महिलांना ई रिक्षा देण्यात आल्या असून या महिलांना किमान 10 दिवसांचं प्रशिक्षण, 5 वर्षांसाठी देखभाल आणि चार्जिंग सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत। महामेट्रोसोबत करार करून या रिक्षा मेट्रो स्थानकांवर फीडर सेवेच्या स्वरूपात वापरल्या जाणार आहेत। यामुळे महिलांना नियमित, सन्मानजनक आणि सुरक्षित रोजगार मिळणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की पहिल्या टप्प्यात राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 5000 पिंक ई रिक्षा वितरित करण्याचं उद्दिष्ट आहे। योजना फक्त रोजगारापुरती मर्यादित नसून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी आहे। पिंक ई रिक्षा योजना महिलांच्या प्रगतीचा आणि सक्षमीकरणाचा नवा टप्पा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.